व्यावसायिक तौर पर अगर उनकी बात करेंगे ना, तो कभी कभी प्रेमी 11 पेन, साइशा 11 पेन इस टीम की ओर से व्यावसायिक तौर पर हमेशा खेलते हुए नजर आता है। इस बार अच्छी गेंद थी, देखिए अच्छी गेंदों को सम्मान देना जरूरी होता है। जोखिम भरा ये रन था, जान जोखिम में डालकर यहाँ पर दौड़ रहे थे प्रफुल्ल। कॉल तो था यहाँ पर मेरे ख्याल से प्रफुल्ल का ही, तो शायद पीछे मुड़कर देख रहे थे कि यहाँ पर आउट होंगे, लेकिन सुरक्षित है किसी अंदर। तब तक बल्लेबाज ने यहाँ पर 1 रन कंप्लीट किया, 1 रनों के साथ स्ट्राइक अपने पास रखते हुए। और बिल्कुल यहाँ पर बात करेंगे 1 रन बटोरा, 1 रनों की मदद से। हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 7 रन, माफ कीजिएगा 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। सुंटी मामा देख सकते हैं, गोल्डन मैन, हमरापुर विभाग के गोल्डन मैन। 5-5 नहीं बल्कि 8-8 चेन उनके गले में है, यानी कि एक हाथ अगर गिर गई ना तो समझो काम तमाम बन गया। संभाल के रहिए, किसी का फांसा ना टूटे। अगर फांसा टूट गया हो तो समझो टूट गया आपका दिल। इस बार लेंथ अच्छी थी, टप्पा खाने के बाद बिल्कुल नीचे रही। साईं बाबा का आशीर्वाद, गणपति बापा का आशीर्वाद, एकवीरा आई का आशीर्वाद उनके ऊपर है, और इसीलिए उनके गले में आज टोटल 8 चेन आप देख रहे। तो बिल्कुल आप बात करेंगे सुंटी मामा कि स्टेज के पीछे मत जाइए, किसी ने अगर चादर आपके ऊपर डाली ना तो समझो पल्लू। तो गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज तैयार, उदय बेहतरीन वापसी करते हुए। इस बार अच्छी गेंद थी, बाहर की तरफ निकलने की कोशिश जरूर किया था, थोड़े से बाहर निकले थे शॉट्स को सिलेक्शन करने के लिए, और यहाँ पर मिड ऑफ में बढ़िया फील्डिंग होती हुई। तब तक 1 रन मुकम्मल, 1 रनों की मदद से। हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल डबल डिजिट में 10 रन। पारी का पहला ओवर वो है पावर प्ले का। अगर पहले विकेट के लिए मीत 11 सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम अगर शुरुआत बढ़िया करते हैं, तो सोचो आने वाले बल्लेबाज होंगे कुणाल तारेकर, उसके समेत होंगे मेरे ख्याल से विस्फोटक मिडिल ऑर्डर्स में वाटिया यानी कि रोशन मेहर कमान संभालते हैं, भूषण जैसे खिलाड़ी डकआउट में सुरक्षित है। तो शुरुआत बेहतरीन, इस बार भी शॉट अच्छा है, लेकिन फील्डर है वहां पर बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन पेश करते हुए चौका जरूर रोका। बढ़िया फील्डिंग, ओवर की हुई समाप्ति, और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद मीत 11 सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम का स्कोर है बगैर विकेट को नुकसान के ऊपर 11 रन। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहाँ पर पहला ओवर समाप्त हो चुका है, और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्थिति अच्छी है, विकेट एक भी नहीं गवाया। 11 रन बगैर कोई विकेट को नुकसान के ऊपर रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बनती हुई। दूर वाली छोर से गेंदबाजी में परिवर्तन, बंटी घरत गेंदबाजी के मार्ग पर यहाँ पर आते हुए। 18 गेंदों का खेल बचा हुआ है, ऐसे हालातों में 10 विकेटें मीत 11 सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम के खेमे में सुरक्षित है। तो आप यहाँ पर बड़े शॉट खेलना पसंद करेंगे, या इसी तरह का शुरुआत देते हुए जो सेट टारगेट है वो बनाने की कोशिश करेंगे? बेहतरीन कमबैक किया, पहले 2 गेंदों के ऊपर रन बने थे, लेकिन उसके बाद क्या जबरदस्त वापसी की गेंदबाज उदय गदरे इस गेंदबाज ने। अब बंटी नेक्स्ट बॉलर, पहली गेंद फेंकेंगे लेफ्ट आर्म ओवर द विकेट से, और सामने भी प्रहार है उनके। तो मेरे ख्याल से आप थोड़ी सी दुविधा होगी उनके लिए, क्योंकि जब भी लेफ्ट हैंडर बॉलर आते हैं, लेफ्ट हैंडर बल्लेबाज के सामने, तो दुविधाएं तो जरूर उत्पन्न होती है। लेकिन अब यहां पर देखेंगे किस तरीके से विक्रम अपने टीम के लिए दिखा पाते हैं। इस बार आते ही सफलता दिलाई है केतन मेहर, बड़ा शॉट खेलना चाहते हैं, लेकिन यहां पर बल्ले का बाहरी किनारा सीधा विकेट कीपर के दस्तानों में। पारी की हुई समाप्ति, पहला बड़ा झटका पारगांव टीम को। शुक्रिया डीजे। बिल्कुल यहाँ पर पहला बड़ा झटका, हेलो, तो पहला बड़ा झटका यहाँ पर लगता हुआ बात करेंगे बैटिंग करने वाली टीम मीत 11 सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम के लिए। बहुत इम्तिहान की घड़ी है मेरे ख्याल से। बात करेंगे
तो रफ एंड टफ यहाँ पर ये मैच दोनों टीमों के बीच में चलता हुआ, क्योंकि जो जीतेगा वो सीधा आगे की तरफ जाएगा। और ये दोनों टीमों में काबिले थे। पहले ओवर में रन बने थे, दूसरे ओवर में शुरुआत की गेंदबाज बंटी घरत ने, और क्या कमाल की पहली गेंद फेंकते हुए बल्लेबाज को यहाँ पर बीट करते हुए। बेहतरीन क्रिकेटर है, लेकिन अब नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए कुणाल तारेकर उर्फ छोटा। 8 गेंदों में 8 चौकों का विक्रम। हालांकि इस सीजन में चिखले के मैदान के ऊपर जरूर इनके नाम पर है, लेकिन अब थोड़ा परिस्थिति गंभीर है। पहले बल्लेबाज ही है इनके पक्ष में। सेकंड इनिंग में जब आप रनों को चेस करते हैं तो बड़े शॉट में जरूर तब्दील कर सकते हैं, लेकिन इस मर्तबा बात करेंगे अब विकेट रखना पारगांव टीम को जरूरी होगा। बढ़िया कमबैक करते हुए बंटी घरत स्ट्राइक एंड पर है। यहाँ पर कुणाल तारेकर और प्रफुल्ल मोकल नॉन स्ट्राइक एंड पर खेलने के लिए तैयार है। ये फेवरेट स्ट्रोक है, लेकिन सीधा फील्डर के दस्तानों में। बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर है मौजूद, और एक झटका। बैक टू बैक दूसरा विकेट। मीत 11 सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम को। अपनी तो जैसे तैसे, थोड़ी ऐसे या वैसे, अपनी तो जैसे तैसे, थोड़ी ऐसे या वैसे कट जाएगी। आपका क्या होगा जनाबे आली, आपका क्या होगा। अपने आगे ना पीछे, ना कोई ऊपर नीचे। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहाँ पर कुणाल तारेकर के पारी का हुआ खात्मा। पहला विकेट लिया था, उसके बाद दूसरा विकेट लिया ऑन हैट्रिक। विकेटों के हैट्रिक पर होंगे बंटी घरत। क्या बेहतरीन लाइन और लेंथ के साथ यहाँ पर गेंदबाजी करते हुए। मेरे ख्याल से सामने अगर आपके पास बाएं हाथ के बल्लेबाज है तो आप जोखिम क्यों उठा रहे? आप सिंगल देकर वो बाएं हाथ के बल्लेबाज को स्ट्राइक पर लाकर दीजिए, वो बड़े शॉट खेलते। लेफ्ट हैंडर बल्लेबाज बिल्कुल बाएं हाथ के गेंदबाज के सामने मुश्किलें पैदा करते। ये अलग रणनीति है पारगांव टीम की, लेकिन फायदा हुआ मैं कहूंगा फनस डोंगरी टीम के बंटी को, जिन्होंने बेहतरीन लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी की और यहां पर पूरी तरीके से अभी तक नियंत्रित में रखा। इससे पहले इनिंग्स में बल्लेबाजी करते हुए मीत 11 सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम को। तो यहां पर गेंदबाज फिर से एक बार तैयार। शॉट अच्छा है, व्हाट शॉट। क्यों मुझे रायगढ़ प्रीमियर लीग में लिया गया था, उसका उदाहरण पेश करते हुए सच अ ग्रेट ऑलराउंडर भूषण के बल्ले से कन्हैया शेठ पाटिल के सुपुत्र है और फेंक दिया सीमा रेखा के बाहर। 6 रन। धन्यवाद डीजे। देखिए दबाव था, विकेटों के हैट्रिक के कगार पर थे, लेकिन यहां पर साबित कर दिया दबाव चाहे कितना भी हो, लेकिन दबाव से हम जरूर हटेंगे। और यहां पर शानदार स्ट्रोक धागा बल्लेबाज ने, और गेंद रन संख्या बनती हुई टोटल 17 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। इस बार फुल टॉस थी, कोई फील्डर मौजूद नहीं है। गैप ढूंढिए बैकफुट पॉइंट और पॉइंट के बीच में से गेंद को फेंका सीमा रेखा पार। 4 रन। गेल्या 30 शिट्टींनाय 25 शिट्टी, शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अन पदार गेला न भर, अन पदार गेला न भर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहाँ पर चौका बटोरा बल्लेबाज ने, और इसी 4 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या बनती हुई टोटल बात करेंगे तो टोटल 21 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। पहली 2 गेंदों के ऊपर 2 विकेट, और उसके बाद 2 गेंदों के ऊपर 2 बड़े शॉट। कमाल की वापसी होती हुई मीत 11 सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम के बल्लेबाज भूषण फिर से एक बार खेलने के लिए तैयार। इस बार कमाल तो है इस बड़े बल्लेबाज की, लेकिन फील्डर थे मौजूद, मौका छिटका है मेरे ख्याल से। 1 ही रन मुकम्मल। शॉट अच्छा था, लेकिन फील्डर वहां पर उनके लिए तैनात किया गया था, और शायद उसकी वजह से ये रन बने सिर्फ 1 इस गेंद के ऊपर, और इसे 1 रनों की मदद से रन संख्या बनी है। स्क्रीन का आंकड़ा, नेल्सन आंकड़ा जिसे कहा जाता है 222, 22 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। यहां पर मीत 11 सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव पिछली 5 गेंदें नॉन स्ट्राइक एंड पर थे प्रफुल्ल मोकल, और यहां पर बात करेंगे तो देखेंगे अब 6ठी गेंद के अंतिम गेंद का यहां पर सामना करने के लिए स्ट्राइक एंड पर आते हुए। फील्डिंग में हल्का सा परिवर्तन, क्योंकि लेफ्ट हैंडर बैट्समैन है। जैसे स्ट्राइक रोटेट होगी वैसे वैसे यहाँ पर स्ट्राइक रोटेट होगी, वैसे वैसे फील्डिंग में बिल्कुल परिवर्तन किया जाएगा। और यहाँ पर बाएं हाथ के बल्लेबाज के लिए थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन करते हुए गेंदबाज तैयार है बंटी।
हाफ हेलीकॉप्टर लुक देने का कोशिश और कर तो फेंका था, लेकिन महेंद्र सिंह धोनी का लुक दिया था इस शॉट को। 1 रन मिलेगा लॉन्ग ऑन में। फील्डर बेहतरीन फील्डिंग, अच्छा ओवर की हुई समाप्ति, लेकिन रन चाहिए थे पारगांव टीम को, वो रन बने। और इसी के साथ पहले 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद मीत 11 सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम की रन संख्या है 23, 23 रन 2 विकेट के नुकसान पर। बार से दिल नहीं भरता, मुझे देख मुझे दोबारा। टना टन 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 तारा, चलती है क्या 2 से 12, 2 से 12। टना टन 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 तारा, चलती है क्या 2 से 12। थैंक यू डीजे। पारगांव टीम की अगर बात करेंगे तो शंकर पाटिल साहब, प्रज्ञा पाटिल, मानस मान्यता मैच को एंजॉय करते हुए लाई और उनके ओर से बिल्कुल मीत 11 सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम को शुभकामना आ चुकी है, तो उनका भी हम जरूर तहे दिल से स्वागत करेंगे। तो यहाँ पर अंतिम गेंद के ऊपर सिंगल बटोरा और स्ट्राइक अपने पास रखी है यहाँ पर बल्लेबाज प्रफुल्ल ने। अब जीत की उम्मीद की दहलीज की बात करेंगे तो पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए यहाँ पर साफ नजर आ रहा है कि 50 का टारगेट तो सेट ही होगा, लेकिन देखेंगे 12 गेंदों में क्या रोकना चाहेगी भूमि 11 पनस डोंगरी टीम, जहां पर कमाल की यहाँ पर पहले 2 ओवर में गेंदबाजी की है, रन बचा है जरूर गेंदबाजों ने, लेकिन देखेंगे इस डेथ ओवरों में किस तरीके की बल्लेबाजी कर पाते हैं। गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन, नितेश पाटिल पहली गेंद हाफ ट्रैकर की थी, पुल करना चाहते थे, लेकिन जो नॉन स्ट्राइकर खिलाड़ी थे ना वो बिल्कुल उनके शरीर के ऊपर टकराई जरूर। दूसरा रन जोखिम भरा था, जल्दी स्ट्राइक लेना चाहते हैं अपने पास यहाँ पर प्रफुल्ल मोकल, और यहाँ पर देखिए मेरे ख्याल से 2 रन जरूर बटोरे। थोड़ी सी खराब फील्डिंग, अगर एक एक्शन में पकड़ते तो शायद ये मामला बन सकता था और बिग विकेट यानी कि भूषण यहाँ पर मैदान से बाहर लौट सकते थे। चलिए खुश नसीब रहे खिलाड़ी। तो बिल्कुल यहां पर रन बनेंगे टोटल 2 और 2 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 25 रन। लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए ऑन साइड में 4 फील्डर लिए गए हैं। शॉट एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी था, थोड़ा सा हटा गया पीछे सर्कल के बाहर, और कवर पॉइंट का खिलाड़ी था उसे थोड़ा अंदर लेने की कोशिश। ऑन साइड में 4 खिलाड़ी है, शायद इस खिलाड़ी को आप 5 भी लगाए ना तो ये छक्का मारता है तो जंगली शेर केरन पोलार्ड और क्रिस गेल की याद आती है। इतना लंबा छक्के मारने की ताकत है, लेकिन रोक लगाई है, यह तारीफ काबिल गेंदबाजी है फनस डोंगरी टीम की। पैर थोड़ा सा स्लीप हुआ था, बच के रहना रे बाबा, क्योंकि ऐसे बहुत समय बार हुआ है कि जब भी गेंदबाजी के लिए कोई गेंदबाज बॉल रिलीज करते वक्त जो पाँव फिसलता है ना तो नोच आती है, वो जख्म भरने के लिए आपको 1 हफ्ता 15 दिन महीना भी लग सकता है, क्योंकि जो पेशियों में जो खिंचाव आता है ना वो भरने के लिए बहुत तकलीफ होती है। लेकिन देखिए यहाँ पर फिर से एक बार अच्छी बात है कि सुरक्षित गेंदबाजी के मार्ग पर घुटने के बल पर खेलने की कोशिश, ऑफ स्टंप से थोड़ा सा करीब रखा इस गेंद को, डॉट बॉल की हुई समाप्ति। भूषण थोड़ी सी समझदारी की बातें यहाँ पर बताने के लिए जाते हुए उस खिलाड़ी के लिए। चलिए यहाँ पर अच्छा कमबैक करते हुए अपने टीम के लिए नितेश पाटिल बेहतरीन गेंदबाज है, लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, फिर भी बड़ा यहाँ पर जिगरा दिखाते हुए उनके सामने बल्लेबाज के सामने ये तारीफ काबिल प्रशंसा जरूर होगी इस खिलाड़ी की। हार के बाद ही जीत है, क्योंकि जितना डरोगे उतना ही आप डर जाओगे, क्योंकि सामने वाला आपके पास अगर खतरनाक है तो आप में वो काबिलियत होना जरूरी है। इस बार लीजिए, ये टकना के बल्ले से आया है चकना और गेंद को फेंक दिया सीमा पर, 6 रन। धन्यवाद डीजे। बिल्कुल इसी 6 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई 31 रनों के ऊपर। और यहां पर देखिए इस खिलाड़ी की बात करेंगे, 100 हाथियों की ताकत है, लंबे लंबे छक्के मारते हैं। मेरे ख्याल से रोशन हम दोनों ही कमेंट्री कर रहे थे, लगभग अमर कला क्रीडा मंडल कासब में छक्के किसी खिलाड़ी को जा नहीं रहे थे, और ये खिलाड़ी ने मेरे ख्याल से 10 या 12 छक्के दागे थे, वो भी लंबे लंबे पातालगंगा नदी में, गेंद ही नहीं मिलती थी, इतने लंबे छक्के मारते। और ये लीजिए आप तो आगाज तो कर दिया, बम का गोला निकला है पहली गेंद के ऊपर, और 6 रनों की मदद से 31 रन। रोकना होगा इस बल्लेबाज को, कमबैक करना होगा। गेंदबाज फिर से एक बार तैयार होते हुए, मितेश थोड़ा सा फिर से एक बार दिक्कतें उनके सामने आती हुई, पैर फिर से एक बार थोड़ा सा स्लिप होता हुआ। रोशन जब आए थे शाम के सत्र में थोड़ी सी विकेट गिली थी मेरे ख्याल से, उसकी वजह से ये लगातार बार बार स्लिप हो रही है गेंदबाजों के लिए, और फिर से एक बार ये दूसरी मर्तबा परेशानी नजर आती हुई गेंदबाज मितेश पाटिल के सामने। एक माटी का दिया जो सारी रात अंधियारे से लड़ता है,
तू तो भगवान का दिया, तू किस बात से डरता है? हथेली पर रख नसीब, तू क्यों अपना मुकद्दर ढूंढता है? सीख उस समुंदर से जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है। यहाँ पर पत्थर है सामने, टकराएगा कैसे ये समुंदर, ये भी बड़ी बात होगी। लेकिन तूफानों में जो कश्ती में अगर किनारों तक जा सकता है वो ही बड़ा हो सकता है। थोड़ा सा दबाव है, प्रेशर है, अंडर प्रेशर में गेंदबाजी हो रही है। ऑफ स्टंप से बाहर जाते हुए अंपायर का इट्स अ वाइड बॉल कॉल। एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई और वाइड की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे 32 रन स्कोर कार्ड के ऊपर यहां पर नजर आती हुई। हमारे साथी स्कोरर बेहतरीन जानकारी देते हुए उनका भी स्वागत करेंगे। ये लाइन अच्छी है, बिल्कुल यहाँ पर यॉर्कर का इस्तेमाल किया था। पहले भी कहा था अगर इन गेंदों के पास आपके पास एक ही जवाब है, एक तो इन्हें सम्मान देना है या तो इस गेंदों को महेंद्र सिंह धोनी का लुक देना है, हेलीकॉप्टर लगाना है। लेकिन यहाँ पर बचे, डॉट बॉल की समाप्ति हुई। इट्स अ वेरी गुड कमबैक, छक्का आया उसके बाद जवाब दिया, डॉट बॉल की समाप्ति, स्कोर वही के वही रुका हुआ। अभी तक बात करेंगे 32 रन आए हो निभाने में जब अपना रोल इस मैच में, तो निश्चित तौर पर कप्तान को भी ऐसा लगे कि जी हाँ मैंने एक शेर पाल कर रखा है। ये दोनों टीमों के लिए किसके लिए चुनौती होगी, क्योंकि ये जिंदगी है जनाब, रंग दिखाएगी जरूर। ये लीजिए, पावर है पावर, हेलीकॉप्टर लुक दिया इस गेंद को, वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा पार, 6 रन। धन्यवाद डीजे। 6 रनों की मदद से रन संख्या बनी 38 रन। तो रोशन सोचो, बाएं हाथ का बल्लेबाज इस मैदान के ऊपर टूट पड़ा है, तो मेरे ख्याल से भूमि 11 फनस डोंगरी के सामने भी एक तगड़ा खिलाड़ी है। ओमकार की तो जय जयकार आज तो होगी इस घरेलू मैदान के ऊपर। लेकिन देखेंगे पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए रन कितने बनेंगे। पावर ऑफ द पंच, ये भी फेंक दिया सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से, अंपायर का इशारा, बिग 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 हिट। धन्यवाद डीजे। 3 ओवर का खेल हुआ है समाप्त, रन संख्या बनी है 44 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। बल्लेबाज खेल रहे प्रफुल्ल मुगल, तो पावर हाउस ऑफ पारगांव 9 गेंदे 22, और भूषण खेल रहे 3 गेंदों का सामना करने के बाद 11 रन। एक अच्छी साझेदारी यहां पर दोनों खिलाड़ियों के बीच में नजर आती हुई, और लगभग अंतिम ओवर यहां पर बचा हुआ है। अंतिम ओवर में किस तरीके की रोक लगा पाते हैं। 8 विकेटें अभी भी इनके हाथों में सुरक्षित है। ये जिंदगी है जनाब, कई रंग दिखाएगी, कभी रुलाएगी तो कभी हंसाएगी। जो खामोशी से सह गया वो निखर जाएगा, जो भावना में बह जाएगा वो मात्र बिखर जाएगा। थोड़ी सी भावना में बह रही है क्योंकि खराब गेंदबाजी रही पिछले तीसरे ओवर की बात करेंगे। बहुत सारे रन बने और शायद उसी रनों के बदौलत क्या बढ़िया यहाँ पर क्रिकेट खेली सदगुरु सीमेंट सप्लायर्स स्मिथ 11 पारगांव टीम ने। अंतिम ओवर प्रगति पथ पर और गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज है सूरज पारंगे। तो बिल्कुल यहां पर गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज तैयार। सूरज की पहली गेंद जल्दी पिक किया था, लेकिन हवाई में ज्यादा है गेंद, फील्डर गेंद के नीचे, कोई चूक नहीं है। बल्लेबाज के होगा पारी का खात्मा और तीसरा विकेट। बैक टू द पेविलियन। धन्यवाद डीजे। बिल्कुल जो सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम है, आने वाले 6 तारीख से बिल्कुल नाइट टूर्नामेंट होगी मेरे ख्याल से छिंदवाड़ा के मैदान के ऊपर। तो उनके वहां पर उन्होंने टीम पैक की गई है। उमेश पिंगले कोपर, इनके ओर से मीत 11 सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम को शुभकामना आ चुकी है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। विकेट की तलाश थी, वो विकेट की तलाश आखिरकार पूरी करते हुए गेंदबाज सूरज पारेंगे और इनके नाम पर पहला और टोटल टीम का ये तीसरा झटका देते हुए सदगुरु सीमेंट सप्लायर्स स्मिथ 11 पारगांव टीम को। जिंदगी भी खेलती भी उसी के साथ है, जो खिलाड़ी बेहतरीन होता है। दर्द सबके एक है मगर हौसले सबके अलग है। कोई हताश होकर बिखर गया तो कोई संघर्ष करके निखर गया।
डेथ ओवर में संघर्ष करेगा ये गेंदबाज सूरज पारेंगे। दिखा दिया विकेट तो लेंगे हम जरूर, लेकिन 5 गेंदें बची है। अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आएंगे प्रफुल्ल मोकल और उनका सामना साथी बल्लेबाज द इंडियन आर्मी प्रवीण मोकल, हमेशा हमारे रक्षण के लिए सीमा में तैनात रहते हैं। वो नॉन स्ट्राइक एंड पर खेलने के लिए तैयार है। शक की बुनियाद से देखा था अंपायर की तरफ। टीम की रन संख्या है टोटल 44 रन, 44 स्कोर कार्ड के ऊपर। अब बात करेंगे, आने वाली 4 गेंदों का खेल बचा हुआ है। रोक लगाइए, शांत रखा इस बल्लेबाज को, ये बहुत बड़ी बात है भूमि 11 फनस डोंगरी टीम के लिए। और इस बल्लेबाज को अगर रोकने में कामयाब तो सोचो रनों के ऊपर अंकुश लगाने का काम होगा। ये भी लाए जवाब गेंदबाजी है, हल्का सा फिंगर रोल किए थे। 1 रन तो जरूर मुकम्मल करते हुए 22 का इशारा है या बल्ले पर? जी हाँ, 22 का इशारा अंपायर का। 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है। टोटल बात करेंगे 45 रन। जो आप बैनर देख रहे हैं सभी तरफ, HM मोटर्स, जिनके माध्यम से इस टूर्नामेंट को हमें 2 व्हीलर ग्लैमरस 125 माइलेज सीसी ये बाइक पुरस्कृत की गई है। लगभग 80 या 90 हजार तक ये बाइक की प्राइस है, वो बिल्कुल आपके सामने नजर आती हुई। कौन होगा वो खिलाड़ी? टॉप 5 टीमों में से चुनाया जाएगा। 1 तारीख को होगा तालुका हाफ ए पोल, आज का ये बी पोल। कौन सी टीम जाएगी टॉप 5 में? क्योंकि यहाँ पर घमासान चलता हुआ दोनों टीमों के बीच में। लंबी बाउंड्री है मिड विकेट की, क्लियर करना मुश्किल है। क्या कमाल की गेंदबाजी, 4 गेंदों में 1 रन, 2 विकेट इनके नाम पर। अब 2 गेंदों का खेल बचा है। भार्गव टीम के रनों के ऊपर अंकुश लगाने का काम करते हुए सूरज पारेंगे। थैंक यू डीजे। 4 गेंदे यहाँ पर फेंकी, 1 रन दिया, 2 विकेट। तो नए बैट्समैन यहाँ पर गेंदबाजी के बल्लेबाजी के मार्ग पर आते हुए रोशन मेहर उर्फ वाटिया, मशहूर बल्लेबाज है, एक जमाने में काफी ताकतवर, ओपन करते थे अपनी टीम की ओर से, लेकिन युवा खिलाड़ियों को हमेशा प्रोत्साहन करने का काम करते हैं। और आज मात्र लगभग देखा जाएगा तो 6ठे क्रमांक पर बल्लेबाजी के लिए। येलो फुल टॉस बॉल ऑन साइड में फेंका है, बैकवर्ड स्क्वायर लेग की रीजन में फील्डर मौजूद है। 1 रन तो जरूर मुकम्मल। दूसरे की कोशिश करना चाहते हैं, लौटना शायद पड़ेगा बैट्समैन आप यहाँ पर रोशन मेहर को, और लगता हुआ ये टोटल 5वां झटका। रोशन, ये जो ओवर है ना, क्या मैच में खेल बदलने वाला ओवर हो सकता है? क्योंकि 3 ओवर में रन बने थे मेरे ख्याल से 44 माफ कीजिएगा। इस ओवर में 2 रन आए, सिर्फ 2 रन, 3 विकेट इंपॉर्टेंट गवाए मित 11 सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम ने। अंतिम ओवर का अंतिम गेंद, क्या बड़े शॉट लगाकर 50 कंप्लीट करना चाहेंगे टीम का टोटल, या रोकने में फिर से एक बार भूमि 11 फनस डोंगरी के गेंदबाज के यहां पर रोकने में कामयाब हो पाएंगे? अब तक उनके बल्लेबाजी का विश्लेषण है। 12 गेंदों का सामना किया, 23 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी अपने टीम के लिए दिखाते हुए अंतिम गेंद के ऊपर देखेंगे क्या बड़ा प्रहार होगा। बढ़िया लाइन है, बढ़िया लाइन, विकेट कीपर ने की चूक, और ये किस्मत का चौका मिलता हुआ पारगांव टीम को 22 के तौर पर, और 50 रन कंप्लीट। मित 11 सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम के जीतने के लिए 24 गेंदे, 51 रनों की आवश्यकता। तर याच दरम्यान सतीश मोती 11 कोपरली टीमचे कॅप्टन आणि शरद मोती 11 ट्रॉम्बे कोळीवाडा या दोन्ही कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो टॉससाठी। शरद स्मृती 11 ट्रॉम्बे कोळीवाडा आणि सतीश स्मृती 11 कोपरली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या। पहिल्या फेरीमधला हा 4था सामना दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतो आपण टॉससाठी यायचा। ट्रॉम्बे कोळीवाडा आणि कोपरली उरण परिसरातील, खरं तर नव्हे तर रायगड जिल्ह्यातील हा दिग्गज संघ आहे असं म्हणावं लागेल, कारण काल रात्री आपण पाहिलं बलाढ्य गोरसे बी टीमला पराभूत करून मात्र
वेगा जल्लोष आणि आनंद आपण बारापाडा नाईट स्पर्धेमध्ये या संघाच्या माध्यमातून पाहिला. आणि मगाशी प्रवीण देखील म्हटलं, खरं तर सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव यांच्या नाईट स्पर्धेमध्ये आदरणीय कन्हैया शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जी स्पर्धा भरते त्या स्पर्धेमध्ये वाकळण संघाला पराभूत करणारा हा कोपरोली संघ, खरं तर मोठमोठ्या संघांना मात्र पराभूत करणारा आणि अचंबित करणारा हा कोपरोली 11 संघ. आणि त्याच्याच बरोबरीने आपण पाहिला नुकतीच जासईची नाईट स्पर्धा ज्या टीमने गाजवली आणि अनेक वेळा मात्र रायगडच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये खेळणारा शरद स्मृती 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघ. चला जुना चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये वॉर्मअपसाठी. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. मी भूमी 11 टीमचे खरं तर आमचे पुरस्कर्ते आमचे मित्र निलेश दादा आपणास देखील विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती भूमी 11 पनस डोंगरी टीमला मात्र ज्यांनी पुरस्कृत केलं या स्पर्धेमध्ये कॅप्टन यस शुभम इथे उपस्थित झालेले आहेत. टी शर्ट घेऊन जा आपल्या सुंटी मामा आपल्या टी शर्ट द्या आमच्या ट्रॉम्बे कोळीवाडा संघाच्या खेळाडूंना. रुपेश जी पाटील हे देखील आमच्या समवेत जॉईन झालेत. आमचे खरं तर मित्र टाकीगावचे क्रांती दादा जोशी यांच्याकडून देखील कोपरोली 11 कोपरोली संघाला आणि खास करून रुपेश भाई तुम्हाला शुभेच्छा आल्यात. त्यांचा आम्ही इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. लाईव्ह स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अनेक सारे जण मात्र आता आमच्या समवेत जॉईन झालेत. स्वर्गीय निलेशभाई प्रतिष्ठान जोहे यांच्या सौजन्याने स्वर्गीय प्रमोद उर्फ पिंट्याशेठ पाटील देवदूत चषक 2022चं हे पहिलं भव्य दिव्य पर्व आणि या पहिली नाईट स्पर्धा आज आपण इथे अनुभवतोय पाहतोय. चरण देखील सज्ज आहे. चला आपण कॅप्टन टी शर्ट घेऊन जा आपल्या आणि टी शर्ट परिधान करून टॉससाठी आपण. काल देखील भरपूर चांगला फॉर्म आमचे जित्याचे मित्र देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं आपण इथे कुतूहलाने कौतुक करूया कारण आज या परिसरामध्ये पहिल्यांदा नाईट स्पर्धा रुपेश दादा आपण पाहतोय आणि आज उत्सुकता होती प्रत्येकाला की ही स्पर्धा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. टी शर्ट्स आपण आयोजकांना विनंती करूया रुपेशजी पाटील किंवा चला सर्व आपले खरं तर डिनरसाठी गेलेले दिसतात कारण भरपूर बिझी आहेत. प्रचंड मेहनत त्यांनी केली प्रत्येक दिवसामध्ये कित्येक महिने. तर आमचे क्राईम ब्रांचचे सदस्य रुपेश पाटील मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. चला आपण टी शर्ट दोन्ही संघांना द्या आणि टॉस करून घ्या. मिड इनिंगमध्ये टॉस इम्पॉर्टंट असेल. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. ओमकार हरपाल आणि त्याच्याच बरोबरीने असेल अक्षय जाधव. अतिशय विस्फोटक अशी ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रायगडचा रिषभ पंत या नावाने संबोधला जाणारा हा खेळाडू रायगड प्रीमियर लीगमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून खरं तर संघाला चांगल्या पद्धतीने लीड केलं आणि तब्बल दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ होता खरं तर हरिओम डोलबी त्या टीमचा संघनायक. आज मात्र आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे ओमकार हरपाल हा फलंदाज. शिरसाटचं कालापूर शिरसाटच्या नावानं मात्र खरं तर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये हा पोहोचला खेळाडू ज्या टीमच्या नावानं खेळला. आणि यंदाच्या सीझनमध्ये आपण पाहिला तर अनेक व्यावसायिक संघातून खेळताना आपण या खेळाडूला पाहिलं परंतु आज पुन्हा एकदा इथे मात्र ओमकार हरपाल सज्ज झाला आपल्या संघासाठी. दोन्ही टीमला शुभेच्छा. पारगाव संघ मी 11 पारगाव हा संघ आपण पाहतो कालच्या रात्रीमध्ये खरं तर 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आणि आज पुन्हा एकदा नवीन स्वप्न घेऊन मात्र हे दोन संघ मैदानामध्ये दाखल झालेत. चला टी शर्ट इथे आहेत बघा बॅगवाले आमचे शुभम ट्रॉम्बे कोळीवाडा टीमचे कॅप्टन आहेत. त्यांना आपण टी शर्ट द्या आणि कोपरोली चरण आपण देखील टी शर्ट परिधान करा. पहिल्या एकेकाने टी शर्ट परिधान करा. टॉस करून घ्या प्लीज. दोन्ही टीमला शुभेच्छा. सतीश स्मृती 11 कोपरोली 11 कोपरोली विपक्ष शरद स्मृती 11 ट्रॉम्बे कोळीवाडा या दोन संघामध्ये मात्र आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीमधला हा शेवटचा सामना असेल. दोन्ही टीमला शुभेच्छा या लढतीसाठी. भूषण पाटील यावेळेस मात्र पहिलं षटक हात आले. आमचे समालोचक मित्र नवनाथ म्हात्रे यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू की सातत्याने त्यांचं देखील भरीव योगदान राहिलं या प्रत्येक क्रिकेट स्पर्धेसाठी. स्कोरर त्याच्यासोबत नसला तरी चालेल एवढा त्यांचा माइंड आहे आणि ते देखील सध्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा आम्ही इथे मनपूर्वक असं या ठिकाणी स्वागत करतोय. मॅचच्या दिशेने जाऊया. थोडासा आवाज कमी आहे. आम्ही खरं तर दिलगिरी व्यक्त करू तमाम प्रेक्षकांची. थोडासा तांत्रिक व्यत्यय परंतु जे काही करतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. मॅचला सुरुवात झाली आहे. गेम इज ऑन. डाबाला सुरुवात झाली. पंचाने सिग्नल दिला भूषण पाटील. मग खरं तर तुम्ही पाहता सध्याच्या घडीतला सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर पारगाव संघाचा म्हणून या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. समोर असेल मैदानामध्ये ओमकार हरपाल. भूषणचा पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेट. ओमकारसाठी इनसाइड आउट खेळायचा होता. इथे फटका फसलाय आणि झेल देखील सुटली आहे. बघा दबाव किती होता आहे झेलमध्ये. प्रथमेश मात्रे उर्फ टोन्या या ठिकाणी पॉईंटमध्ये होते. झेल जर का पकडला असता
तर पारगाव संघाकडून जल्लोष साजरा केला असता, कारण या टीममधला हा की प्लेअर आहे ओमकार हरपाल. जर का हा खेळाडू जास्त वेळ उभा राहिला खेळपट्टीवरती तर अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल. फिल्डिंग करत असताना मी तेले पण सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमला या अडचणी जर का तुम्हाला दूर करायच्या असतील तर झटपट तुम्हाला ओंकार हरपाल या खेळाडूला बाद करावा लागेल. दोन्ही संघांसाठी मात्र हा सामना भरपूर इम्पॉर्टंट असेल, कारण दोन्ही ताकदवर संघ आहेत. पेन तालुक्यातील फणस डोंगरी आणि पनवेल तालुक्यातील पारगाव. राऊंड विकेट गुडघा टेकला होता, ट्रेडमार्क शॉट खेळायचा होता. इथे मात्र बॉलच्या मेरिटमध्ये येण्याचा प्रयत्न जरूर केला. हाफ ट्रॅकर बॉल होता, अगदी धीम्या गतीने टाकला भूषणनं हा चेंडू. संमिश्र पद्धतीची गोलंदाजी, त्यानंतर लगातार दुसरा चेंडू मात्र इथे डॉट. धावा करायच्या या इनिंगमध्ये खरं तर 51 रन्स म्हणजे अर्धशतकाचं प्रेशर आहे थोडंसं फणस डोंगरी संघावरती. आणि ओमकार मात्र संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एच.एम. मोटार्स यांच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहे ग्लॅमर 125cc बाईक दिली जाईल. इथे इनसाइड आउट लॉंग ऑफच्या दरम्यान हा फटका कुणाल तारेकर उप छोट्या डीपमध्ये आहेत. चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल रन या बॉलवरती आली. आणि या सिंगलच्या मध्येनं स्वतःच आणि टीमचं अकाउंट ओपन करत असताना ओमकार हरपाल हा खेळाडू, खास करून खरं तर भूमी 11 फणस डोंगरे हा संघ मैदानामध्ये खेळतो. मागील 2-3 वर्ष अगोदर जेव्हा साईच्या मैदानी नाईट स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये प्रचंड खरं तर चांगला प्रवास या टीमचा राहिला होता. टॉप 4मध्ये हा संघ पोहोचला होता आणि पुन्हा एकदा बऱ्याच प्रदीर्घ काळानंतर मात्र नाईट स्पर्धेमध्ये खेळताना पण या टीमला पाहतो. आणि त्याच्या जोडीनं तुम्ही पाहता मैदानामध्ये पारगाव संघ जो सतत प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतोय असा हा संघ. एखादा संघ जर का चांगला परफॉर्मन्स झाला की त्यांना अनेक पुरस्कार ते लाभतात. आणि आज देखील आपण पाहतो या ठिकाणी खरं तर पारगाव संघाला देखील अनेक सारे पुरस्कार दे. अक्षय लेमन कुडाबे टीमचे देखील पॅकर, जयेश पाटील खरं तर आमचे मित्र आहेत, तर त्यांचं अक्षय 11 कुडा टीमचे पॅकर आहेत जयेश पाटील, सध्या वास्तव्याला पळसप्यामध्ये आहेत आणि त्यांचे इथे शुभागमन. आणि इथे मात्र हा बॉल असेल डॉट. अजूनही धावा फलकावरती आहेत, फक्त एक. रिलीज स्प्रे घेऊन जा प्लीज, दुखापत झाले खेळाडूला. आयोजक आपण फर्स्ट एड किट घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. चला शुभम आपण टॉससाठी चरण आणि शुभम टॉस करूया आपण. फर्स्ट एड किट घेऊन मैदानाच्या आतमध्ये पोहोचा प्लीज, आयोजकांना विनंती आहे. आयोजक आमचे असतील, चला आपण प्लीज फर्स्ट एड किट घेऊन मैदानामध्ये जा. तत्पूर्वी आपण बोलूया टॉसकडे. 2 कॅप्टन आमच्या समोर जॉईन होतील, सतीश स्मृती 11 कोपरोली आणि त्याचबरोबर शरद स्मृती 11 ट्रॉम्बे कोळीवाडा. 2 टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. मी आदरणीय हर्षाजी पितळे यांना विनंती करतो आपण मान्यवरांना इन्व्हाइट करूया. सन्माननीय पत्रकार विनायकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. आदरणीय विनायकदादा पाटील पत्रकार या पण पुढे आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 2 टीमच्या दरम्यान शरद स्मृती 11 ट्रॉम्बे कोळीवाडा आणि एका बाजूला सतीश स्मृती 11 कोपरोली या 2 टीमच्या मध्ये हा टॉस केला जाईल. चांगली बॉलिंग भूषण पाटीलच्या माध्यमातून. इथे देखील बिगिट करायचा होता, टप्पा पाडला तो थोडासा वळण घेतोय. आउट स्विंगर गोलंदाजी हे व्हेरिएशन करत भूषणचं कौतुकास्पद राहिलंय आतापर्यंत. चला विनायक दादा आपण टॉससाठी या प्लीज. दोन्ही कॅप्टन आमच्या समोर जॉईंट आहेत, चरण आणि एका बाजूला असेल स्वतः शुभम कोळी. टॉस केला जाईल. कॅप्टन देखील आहेत खरं तर, शुभमने मला इशारा दिला. नावं आमच्याबद्दल माहिती नाहीत परंतु नक्कीच त्यांचा आम्ही धीरज कोळी आमच्या समोर कॅप्टन असतील आणि चरण. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. राऊंड विकेट भूषणचा. पुढचा बॉल लो फुल टॉस मिडॉनमध्ये खेळलेत. केतन त्या ठिकाणी आहेत, कोणती रन्स नाही आहे, रिस्क नाही आहे. आणि इथे मात्र पहिल्या षटकामध्ये डॉमिनेट केलंय फलंदाजांना. टॉसचा कॉल इथे लागलाय. चला रिलीज स्प्रे घेऊन जा मैदानामध्ये कोपरोली संघाच्या बाजूने. दोन्ही टीमला शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. सामना 4 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्या. सतीश स्मृती 11 कोपरोली आणि त्याचबरोबरने शरद स्मृती 11 ट्रॉम्बे कोळीवाडा या 2 टीमच्या दरम्यान मात्र पुढची लढत असेल. आयोजक आपण प्लीज फर्स्ट एड किट घेऊन मैदानामध्ये जा प्लीज. चला पॉली पाटील संतोष आता आपण फर्स्ट एड किट घेऊन जा.
पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या भूमी इलेव्हन पनसडोंगरी टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवरती लागली ती म्हणजे एक. बघा, ज्या गोष्टी तात्काळ हव्यात त्या गोष्टी मात्र आता सापडत नाहीयेत. त्यामुळे आमचे पंच अतिशय कर्तव्यदक्ष आहेत. त्यांच्या बॅगमध्ये तुम्हाला नेहमी फर्स्ट एड किट पाहायला मिळेल. संतोषजी चौधरी हे पंच आहेत. आता ते मात्र मैदानामध्ये दाखल होते. तात्काळ थोडीशी इजा झाली आहे खेळाडूला, त्यामुळे आपण प्लीज मैदानात ताबा घ्या आणि फर्स्ट एड किट मात्र पुरवा मैदानाच्या आतमध्ये. केतन मेहर गोलंदाजी मार्कमध्ये काल उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार बारापाडा नाईट स्पर्धेमध्ये मिळाला, असा हा गुणवान खेळाडू. ओमकार हरपाल स्ट्रायकिंग एंडला. चला नेक्स्ट ओव्हर नंतर आपण जाऊया फर्स्ट एड किट घेऊन मैदानामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये मुंबई गोवा हायवे एंड कडून केतन मेहर. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. पारगाव संघाला विनंती आहे. मी तेलेबन सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव. उद्या पारगावचा सामना नेरे नाईट स्पर्धेमध्ये असेल. म्हणजे सातत्याने रोज डे नाईट क्रिकेट खेळणारे हे संघ, त्यामुळे थोडा चांगला. इथे बॅकफुटला गेले, शॉर्टआर्म पूल केला बॉलला, स्क्वेअर लेगच्या भरून मात्र बॉलला पाठवलाय सीमा पार. पहिल्याच बॉलवरती आलाय हा षटकार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की शोभुनी दिसे बारका माई, तेथे बसले होते सद्गुरू साई. चिंता क्लेश दूर कराया धावून येते भक्तांच्या टाईम. सर्व साई भक्तांना डेडिकेट करणारं हे संगीत तुम्ही ऐकता डीजे यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल आणि अजून एक चांगला फटका. लाफ्टेड ड्राईव्ह वाईडेस्ट लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार. पॅरल स्ट्रोक 6 धाब्यासाठी आलाय षटकार. थँक्यू. तर लगातार 2 षटकार आणि धावा मात्र धावफलकामध्ये लागल्या गेल्या त्या म्हणजे बिनबाद 13. पहिल्या षटकामध्ये भूषणनं मात्र चांगला स्टार्ट दिला. त्यानंतर मात्र केतनच्या अगेन्स्ट लगातार 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले खरं तर ओमकार हरपाल या खेळाडूच्या बॅटमधून. आणि प्रवीण, जर का आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये जीवनदान देखील मिळालं होतं ओमकार हरपालला. टोनियाने मात्र तो झेल सोडला. हा थोडासा प्रेशर अंडर प्रेशरमध्ये असेल पारगाव संघ. बघा, नवीन बॉल मात्र मैदानामध्ये पुरवला जातो आयोजकांकडून. कोणत्याही क्षणाला बॉल हरवला फुटला तर मात्र नवीन चेंडू. HM मोटास रायगड जिल्ह्यातील सर्वात चांगले डीलर्स म्हणून ज्यांच्याकडे सन्मान पाहिला तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी मालिका बेरासाठी ग्लॅमर 125cc गाडी मिळाली. तब्बल 80-90च्या रेंजमध्ये असणारी गाडी आहे. म्हणजे भरपूर महाग आहे. ज्या खेळाडूला मिळेल तो नशीबवान असेल. षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आला होता. पुन्हा एकदा सफल झाले होते आणि यावेळेस मात्र पूर्णपणे फॉलो केलं फलंदाजाला. पाठलाग केला खरं तर बॅट्समनचा. त्यामुळे मात्र हा निर्धाव चेंडू. चांगल्या पद्धतीची रणनीती केतन मेहरच्या माध्यमातून. HM मोटासचे सर्व खरं तर सर्व सेल्स मॅनेजर असतील, त्यानंतर त्यांचे सर्व ओनर्स सर्वजण इथे आले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र हे लॉन्चिंग झालं. 3 गाड्या आपण पाहतो आमच्या व्यासपीठाच्या अगदी उजव्या बाजूला. ऑन ड्राईव्हचा फटका डीप स्क्वेअर लेगमध्ये. क्षेत्ररक्षक बॉल खाली स्वतः त्या ठिकाणी प्रवीण मोकल कॅफे चॉकलेटचे ओनर आहेत. आणि त्या ठिकाणी मात्र चांगला थ्रो. सिंगल रन या बॉलवरती आली. सिंगाच्या मदतीनं धाबा संख्येत वाढ. धाबा स्कोअर कार्डवरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 14 धाबा. भरपूर एनर्जी प्रवीण खरं तर कॉमेंट्रीमध्ये लावावी लागते. धाबा स्कोअर कार्डवरती आहेत त्या म्हणजे 14 बिनबाद 14 ही धावसंख्या आपण स्कोअर कार्डवरती पाहतोय. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अनेक जर मात्र आता आमच्या समवेत जॉईन झालेत. त्या प्रत्येकाचं आम्ही इथे स्वागत करतोय. हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने खेळले. स्क्वेअर लेग रिझनकडे बॉल चालला. नीरज तारेकर बॉल खाली आलाय आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग. फक्त सिंगल रन. सिंगलच्या मैदानात धावसंख्येत वाढ. धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे बिनबाद 15 धावा. अजूनही विजयासाठी 36 रन्सची गरज येणाऱ्या काही चेंडूमध्ये 15 रन्स स्कोअर कार्डवरती आहेत. या षटकातील कदाचित शेवटचा बॉल असेल. आतापर्यंत 14 रन्स खर्च केल्या. जर का या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर थोडंसं दबाव कमी होईल खरं तर फणसडोंगरी संघावरती. कारण सलामीला आलेले 2 खेळाडू टीममध्ये टॉम पवार खरं तर मधल्या अफवेतला अतिशय विस्फोटक खेळाडू.
त्याची देखील तुम्हाला बॅटिंग पाहायला मिळेल. जर का मैदानावर दाखल झाला तर पूर्णपणे गिअर बदलेल एवढी क्षमता त्या खेळाडूकडे आहे. परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत पारगाव संघाचं कौतुक करावं लागेल. सातत्याने चांगला क्रिकेट पारगाव टीमच्या माध्यमातून आपण पाहिला. मित 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. मधल्या काळामध्ये पारगाव गावाचं नाव क्रिकेटमधून थोडंसं असं वाटतं बाहेर चाललंय, परंतु पुन्हा एकदा गावाचं नाव जिवंत ठेवलं. प्रेडिक्शन केलं जर का या बॉलवरती षटकार आला आणि तो षटकार मात्र आला आता ओमकारच्या बॅटमधून. आता 6 धावा या बॉलवरती आल्या. 6 रनच्या मदतीने धावसंख्येत वाढ. स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे बिनबाद 21. म्हणजे या षटकामध्ये एकूण 20 धावा खर्च केल्या केतन मेहर या गोलंदाजाने. आता येणारे बॉल असतील 12 आणि विजयासाठी 30 रनची गरज. याच दरम्यान खरं तर रायगड टेनिस क्रिकेट विश्वाचा कोहिनूर ज्याला रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं ते खरं तर सुशांत मोकल उर्फ गोट्या यांचे ते शुभागमन. चला बॉल द्या मैदानामध्ये. त्यांना विनंती आपण यायचं व्यासपीठावरती गोट्या खरं आणि आमचे समालोचक मित्र कुडावे गावचे शेखर पाटील आपणास देखील विनंती आपण देखील या व्यासपीठावरती आपलंही सरस स्वागत. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. फर्स्ट एड किट घेऊन जा मैदानामध्ये प्लीज. पंचांना विनंती आहे. बघा दुखापत झाली, खेळाडूला इजा झाली आणि पाणी देखील घेऊन जा. ड्रिंक्स ट्रॉली पाणी घेऊन जा मैदानामध्ये. येणारे 12 चेंडू आणि आता 30 रनची गरज. 1 एप्रिलला मात्र तालुका अपचा पोल तुम्हाला या मैदानात पाहायला मिळेल. त्यामुळे अनेक क्रिकेटचे दर्दी चाहते यांची गर्दी तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. या 3 मात्र शंका नसणार. आजची दुसरी रात्र आहे. दुसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीमधला हा तिसरा सामना. मनीषा भक्तीला जागी झाली. माझा डोळी 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 दादा चालला मुंब्रा देवी जत्रला. माझा डोळी दादा चालला मुंब्रा देवी जत्रला. थँक्यू. खेळाडूंची काळजी घेणारे आमचे पंच संतोष चौधरी सर. मग स्वतःचा त्यांनी किट मात्र बॅगमध्ये आणलं आणि आज मात्र वेळेला मात्र गरजेला मात्र हे किट मिळालं. कारण आयोजकांनी देखील किट आणलं परंतु सध्या तो कुठे आहे तो सापडत नाही आहे. ही रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला बॉल बॉयकडे द्यावी लागेल. कारण जे बॉल बॉय आहेत त्यांच्याचकडे मात्र तुम्ही फर्स्ट एड किट द्या पण जेणेकरून कुठेही हरवणार नाही आहे. शेवटचे बॉल असतील 12 आणि आता विजयासाठी 30 रनची गरज. मैदानामध्ये चांगली भागीदारी दोन्ही खेळाडूंमध्ये. ओमकार हरपाल या खेळाडूनं मात्र आपल्या नावाला साजेसा खेळ आतापर्यंत केला. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. परंतु सामना अजूनही संपलेला नाही आहे. 12 चेंडू आणि आता 30 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आले. प्रफुल्ल मोकल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता आणि इथे मात्र ड्राईव्ह केला ऑन साईडमध्ये. ओमकार स्ट्राईक ठेवतोय स्वतःकडे कारण त्याला माहिती आहे या सामन्यामध्ये जर का तो जास्त काळ उभा राहिला तर पूर्णपणे सोपं होऊन जाईल समीकरण बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 पनस डोंगरी टीमसाठी. आणि आतापर्यंत मात्र संपूर्णपणे जबाबदारी या खेळाडूनं स्वीकारली आपल्या खांद्यावरती. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मित 11 पारगाव या टीमसाठी मात्र एका विकेटची गरज आहे. ब्रेक थ्रूची गरज आहे. जर का एखाद्या क्षणाला मात्र एखादा विकेट मिळाला तर प्रेशर वाढेल बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 पनस डोंगरी टीमवरती. हा प्रेशर तुम्हाला वाढवायचा प्रयत्न करावा लागेल. जास्तीत जास्त तुम्हाला निर्धाव चेंडू फेकावे लागतील. शेवटचे 11 चेंडू आणि विजयासाठी 29 रनची गरज. सचिन घबाडी यांचं संपूर्ण हे मंडप डेकोरेशन. उद्या कदाचित गोल्डन डीजे हे देखील आमच्या समोर जॉईंट होतील. 11 चेंडू आणि आता 29 रनची गरज. समोर ओमकार हरपाल. अडथळा आहे खरं तर पारगाव संघासमोर हा अडथळा त्यांना दूर करावा लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओमकारसाठी बॉल फुलर लेनचा होता. ड्राईव्ह केला ऑन साईडमध्ये. पहिली रन अतिशय वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय तर कदाचित तिथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आणि यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट.
2 रन्स मात्र मिळतील बॅटिंग करणाऱ्या खरं तर भूमी 11 फणस डोंगरी टीमला. आता येणारे बॉल असतील 10, विजयासाठी 27 रनची गरज. पुढचा सामना देखील तुम्हाला तेवढाच हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. सतीश स्मृती 11 कोपरली 11 कोपरली विपक्ष शरद स्मृती 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. थोडा स्पीडअप करा प्लीज, थोडी घाई करा प्लीज, थोडा स्पीडअप करा, पण जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज, कारण आज रात्र दुसरी आहे आणि अगदी वेळेवरती आम्हाला प्रत्येक सामना इथे कव्हर करायचा आहे याची नोंद असू प्रत्येक संघाला. फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली आहे वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर. बॉल चालला सर डीप फाईंडच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबत नाहीये, बॉल मात्र चाललाय जमिनीला घरंगळत. सीमारेषा पार, रन्स मिळतील 4. अगर किसी ने हिलने की कोशिश की तो फोन के रख दूंगा. ठेवलंय तुझ्या काकानं नाचा रे. थँक्यू. 9 चेंडू आणि आता 23 धाबांची गरज. 9 बॉल आणि 23 रन्स हे समीकरण मैदानामध्ये आलंय. काल 12 चेंडूमध्ये आय थिंक 11 धाबा करून दिल्या होत्या गोरसाई बी टीमला. कोपरोली संघाने अक्षरशः सकाळचा प्रहर झाला, परंतु मैदानामध्ये जो जल्लोष साजरा केला खरं तर पारगाव संघाने देखील केला, त्याच्याबरोबरीने घोट संघाने देखील जल्लोष साजरा केला आणि कोपरोली संघाच्या समर्थकांनी देखील जल्लोष साजरा केला. आणि आगळ्या वेगळ्या कमेंट्स तुम्हाला खरं तर यूट्यूबच्या माध्यमातून देखील बघायला मिळाल्या. क्रिकेट आहे इथे ऑन साईडमध्ये हा फटका शॉर्ट मिड विकेटला, फिल्डर फंबल झाले. आज खरं तर ही रात्र खराब आहे प्रथमेशची, कारण त्यानेच सोडला होता झेल ओमकारचा आणि त्याच्याकडून मात्र आता पुन्हा एकदा चूक घडली. सिंगल रन मिळाली, ती म्हणजे सिंगल रन नाही आहे, कोणतीही रिस्क घेतलेली नाही आहे, स्वतःवरती विश्वास दाखवतोय. आता शेवटचे 8 बॉल आणि विजयासाठी 23 रनची गरज. हा सामना फिनिश करेल का ओमकार हरपाल हे पाहणं देखील गरजेचं असेल. यॉर्करचा प्रयत्न, हेलिकॉप्टर लुक दिलाय यावेळी स्वीपर कव्हरच्या दिशेने मात्र बॉल झाला. नीरज तारेकर भरधाव वेगानं बॉल खाली आला होता आणि त्यानंतर मात्र 2 रन्स कंप्लीट. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं होतं. खरं तर वेगवान थ्रो करायचा होता, परंतु कलेक्शन खराब, त्यामुळे 2 रन्स मिळाले. त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 फणस डोंगरी टीमला. आता शेवटचे 7 बॉल विजयासाठी 21 रन्सची गरज. ट्रॉम्बे कोळीवाडा हा संघ तुम्ही पाहताय खरं तर चेंबूर चिताकाम परिसरातून आज इथे दाखल झालाय. म्हणजे किती प्रवास केला या संघाने बघा. आज रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये हा संघ खेळतोय आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये देखील आपण रायगडच्या अनेक संघ खेळताना पाहिले. मग त्यांची नाईट स्पर्धा असेल आणि नुकताच भगवा चषक देखील संपन्न झाला. अशा अनेक स्पर्धा ट्रॉम्बे परिसरामध्ये आपण पाहिल्या. इथे मोठा फटका, शेवटच्या बॉलवरती हल्ला, स्टँड अँड डिलिव्हर आणि झेल खाली क्षेत्ररक्षक होता. खरं तर उंची घेतली, अंतर कमी कापलं, त्यामुळे मात्र झेलबाद झाला. ओमकार हरपाल हा खेळाडू. मोठा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 फणस डोंगरी टीमला. I love you, प्यार करो छू, झाला माझा प्रेम झाला. I love you, प्यार करो छू, झाला माझा प्रेम झाला. मारे जाना मुझे मारे जाना. थँक्यू. बघा हे छोटासा टेम्पो आहे, तो बाजूला करा, म्हणजे झेल कोणी घेतली ते देखील आम्हाला समजत नाही कॉमेंट्री बॉक्समधून. आयोजकांचीच टेम्पो गाडी आहे, थोडी बाजूला करा. त्या दिशेने एकही क्षेत्ररक्षक आम्हाला दिसत नाहीये, त्यामुळे आता स्क्रीनवरती बघावं लागतं, कारण स्क्रीन देखील आमच्यापासून भरपूर लांब आहे. झेल मात्र ज्या क्षेत्ररक्षकाने पकडला आहे तो टर्निंग पॉईंट असेल खरं तर या मॅचचा. 6 चेंडू आणि आता 21 धाबा. या कुणाल तारेकर छोट्या त्याने मात्र हा झेल पकडला. तर कॉन्फिडन्स लेवल हाय झाला. चला शॉर्ट मीटिंग करा प्लीज. पारगाव संघ मॅचमध्ये येण्याचा प्रयत्न, आणि मगाशी मी ज्या खेळाडूचा उल्लेख केला तो टॉम पवार 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आलाय. खरं तर अनेक वेळा या खेळाडूच्या मी मोठमोठ्या इनिंग पाहिल्या पेन नगरपालिकेच्या मैदानावरती, पण तो आज या नाईट स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा चांगला खेळ अक्षय आणि टॉम पवार या दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळेल का हा प्रश्न पडलाय. पेनचे आमचे मित्र खरं तर स्वप्नील म्हात्रे चांगले आयोजक आहेत. अक्षय यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करू, त्यांच्याकडून देखील या फणस डोंगरी संघाला आणि या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. जर आला असेल तर प्लीज आपण या व्यासपीठावरती आपलं ही सरचे स्वागत. विवेक बामणे यांचाही आपण आवर्जून उल्लेख करूया. चांगली स्पर्धा आपण सातत्याने पेन नगरीमध्ये पाहिल्या आणि त्या स्पर्धांचे सर्व आमचे आयोजक आहेत. लास्ट ओव्हर आणि गोलंदाजी मार्कमध्ये असेल आतिश म्हात्रे, टीममधला अजून एक चांगला गोलंदाज. शेवटचं षटक फेकण्यासाठी तयार आतिश म्हात्रे. समोर असेल खेळाडू अक्षय,
6 चेंडू आणि आता 21 रनची गरज. कविराज आम्हाला सांगतायत पहिले 3 चेंडू निर्णायक असतील या मॅच मधले. 6 बॉल आणि 21 धावा. अक्षय तय्यार पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट. इथे देखील हा बॉल भरपूर वेगाने निघून चला. टप्पा किती चांगला होता, लेन बॉल होता, पण तो लवकर पिकअप करायचा होता बॅट्समनला, पण इथे मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क जुळलेला नाही, त्यामुळे मात्र हा निर्धाव चेंडू. 5 बॉल आणि आता 21 रनची गरज. अक्षय जाधव या खेळाडूने मात्र आतापर्यंत बॉल खेळलेत 5. 6 चेंडू ज्यामध्ये 4 निर्धाव आणि 2 सिंगल. कदाचित हेच पराभवाचं कारण ठरेल, कारण तुम्ही जेवढे जास्त निर्धाव चेंडू खेळाल तेवढा प्रेशर तुमच्या टीमवरती वाढेल. आणि त्यानंतर मात्र फुलर लेनचा बॉल होता. यावेळेस देखील मिड ऑफच्या दिशेने बॉल चाललाय, फक्त सिंगल रन आली आहे. आता शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी आता 20 रनची गरज. म्हणजे किमान 3 षटकार घ्यावे लागतील. 4 चेंडू आणि आता 20 धाबा हे समीकरण मैदानामध्ये आले. 31 धाबा स्कोर कार्डमध्ये आहेत. नेक्स्ट मॅचसाठी शरद स्मृती 11 ट्रॉम्बे कोलीबाडा संघ आणि त्याच्याबरोबर असेल सतीश स्मृती 11 कोपरोली, या दोन्ही टीमने सज्ज राहायचं आहे. बघा ज्या टीमने टॉस जिंकलाय, आपला जो का निर्णय असेल, सामना संपला की आपण लाईनअपमध्ये मैदानाचा ताबा घ्या. राऊंड विकेट. अतिशचा बॉल टॉम पवारने उडवला ऑन साइड मध्ये. मिड विकेटच्या वरून मात्र बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. 6 धावेसाठी आला षटकार. जब तक है जाने जहां मैं नाचूंगी. तीन चेंडू आणि आता 14 रनची गरज. टॉम पवारनं नक्कीच खरं तर आशेचं किरण मात्र मैदानामध्ये आता आणलंय असंच बनावं लागेल, कारण हा षटकार पारगाव संघावरती प्रेशर वाढवणार असेल. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. दादरचा बादल एनडी भाई हे देखील सामन्याचा आनंद घेत आहे. त्यांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती, खरं तर त्यांच्याकडून देखील कदाचित या खरं तर पंचक्रोशीमध्ये अजून एक नाईट स्पर्धा आम्हाला कदाचित पाहायला मिळेल, कारण तयारी जोरात चालू आहे. जर का योगायोग जुळला तर अजून एक नाईट स्पर्धा या पंचक्रोशीमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. तर त्यांनाही शुभेच्छा, कारण आता आपण पाहिला पूर्वी उरण पनवेल परिसरामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा व्हायच्या, परंतु आता पेन तालुक्यामध्ये. आणि आज खरं तर आम्ही पाहिला पुढच्या 29 डिसेंबरला मात्र अजून एक मोठी स्पर्धा. इथे बॅकफुटला गेले होते, पूर्णपणे पाठलाग केला होता बॉलचा, आणि त्यानंतर मात्र यावेळेस पंचांनी बॉलला डॉट घोषित केलंय. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 14 रनची गरज. या बॉलवरती प्रहार करायला हवा होता खरं तर फलंदाज टॉम पवारने. जर का एखादा मोठा फटका आला असता तर दबाव वाढला असता पारगाव संघावरती. आता इथे मात्र एखाद दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल पनस डोंगरी टीमला. वाईड बॉल किंवा नो बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपाच्या रन येतील, त्याच निर्णायक ठरतील खरं तर बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 पनस डोंगरी टीमसाठी. 2 चेंडू आणि आता विजयासाठी 14 रनची गरज. शेवटचे 2 बॉल आहेत आणि 14 रनची गरज. अतिश तयार राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉलला उडवलं ऑन साइड मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः प्रवीण मोकल डाऊन द बॉल, झेल पकडला गेला. त्यानंतर मात्र अजून एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 पनस डोंगरी टीमला. आता पूर्णपणे पारडं जड झालंय, ते म्हणजे मीत 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमचं. कारण आता एका चेंडूमध्ये भूमी 11 पनस डोंगरी टीमला धावा हव्यात, त्या म्हणजे 14. एक थँक्यू. इथे शेवटचा बॉल आणि हा सामना मात्र जिंकलाय मीत 11 सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमनं. हार्ड लक भूमी 11 पनस डोंगरी टीम. तुम्हाला खरं तर आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आमच्या आयोजकांकडून तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि लाईनअप करा दोन्ही संघ, पनस डोंगरी आणि पारगाव दोन्ही संघ लाईनअप करा. एकमेकांना आपण हस्तांतरण करायचं आहे प्लीज. थँक्यू. विनायक दादा पाटील पत्रकार. आणि सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे मीत 11 सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमने. वेल प्लेड. चला नेक्स्ट मॅचसाठी आपण जाऊया पुन्हा एकदा. शरद स्मृती 11 ट्रॉम्बे कोलीबाडा हा संघ असेल, आणि त्याच्याबरोबर खेळेल तो म्हणजे सतीश स्मृती 11 कोपरोली. या दोन्ही टीमला शुभेच्छा. टॉस जिंकलाय कोपरोली टीमने, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर या ऐकूया पुढच्या इनिंगमध्ये आवाज असेल आमचे समालोचक मित्र राकेश घरत यांना आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करूया. आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देऊया या सामन्यात.